शेजारी शेजारी पक्के शेजारी. ए बाई, ए बाप्या, तुम्हा दोघांनाही सांगतोय की मी तुमचा बिरजू नाही. अरे वा, मग कोण मी बिरजू आहे? असाल तुम्ही. मला काय त्याच्याशी देणं घेणं. बिरजू अति होताय, अति होताय. अरे शाबास. अरे मानवा, एक तर तुम्हाला इकडे बळजबरीने घेऊन आलास, वर तुम्ही दोघेही माझ्यावर बळजबरी करताय की तू बिरजू आहेस म्हणून. मी हे अजिबात सहन करणार. मी पुन्हा सांगतो, मी बिरजू नाही. बिरजू नाही? नाही. काय वेडबीड लागलाय का? कोण आहेस कोण मग तू? कोणी असेल मी. तुम्ही विचारणारे कोण? आम्ही विचारणारे कोण? हो. बघ लाजो बघ, आपण विचारणारे कोण? अरे कृतघ्न माणसा. काय बाकीचं सोड, तू बिरजू आहेस का नाही जाऊ दे. काय सोंग करत असशील देव जाणे, पण पैसे तरी देशील की नाही? कबूल केलं होतंस बैठकीचे सगळे पैसे, सगळा खर्च तू करणार आहेस म्हणून. हे बघ, मी आधी आणलेली आहे, सगळं सामान आणलेलं आहे, हे त्याचं बिल. आता ताबडतोब माझा खर्च टाक. एक मिनिट. मगापासून बोलताय ते वाटतंय ते सहन करतो मी. मी तुम्हाला कधी म्हटलं तर पैसे देणार आहे म्हणून? अच्छा, म्हणजे तुम्हा लोकांची एक टोळी आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या भल्या माणसाला पकडून आणायचं, वाटेल ते प्रश्न विचारायचे, तू हा आहेस तो आहेस त्याला सांगायचं, आणि असल्या भल्या माणसांकडून पैसे उकळायचे. हे तुमचे धंदे. तुम्ही असे भल्या माणसांना रस्त्यावरून जाताना लुटणारे लुटारू आहात, लुटारू दरोडेखोर. अच्छा, परवाच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं अशी वाटमारे करणारे लोक आहेत म्हणून. काय म्हणालास तू आत्ता आम्हाला? लुटारू, वाटमारे. ते सोड. पुढे म्हणालास मी वर्तमानपत्रात वाचलंय म्हणून? अरे वर्तमानपत्रातला फोटो बघून तू ठरवतोस वर्तमानपत्र उलट आहे का सुलट आहे ते, आणि तू मला सांगतोस? काय बोलताय तुम्ही? मी सुसंस्कृत सभ्य माणूस आहे, आणि माझं शिक्षण SSC HSC BSc पर्यंत झालेलं आहे. देखो देखो, आपको अंग्रेजी में गाली दे रहे हैं. तू थोडा वेळ गप्प बसशील? हा ऐकत नाहीये तुझं हे काहीतरी वरती. हे बघा, मी त्याला आणलेला आहे. आता दोघ जण मिळून काय घालायचा तो गोंधळ घाला, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि ठीक आहे, पैसे नाही तर नाही, चल मैनाबाईसाठी हे पैसे मी खर्च केले असं समजेन मी. पण आता लग्नाची बैठक आहे, आपण मुलीकडचे आहोत सगळेजण, निदान बैठकीला तरी या म्हणजे झालं. बघ बाई तूच काय ते. हम देख आराम से. भगवंता, अरे काय हे दिवस दाखवतोय. या बायकोण कळत नाहीये, त्याला लाजो असं म्हणतात, त्या मनोरमासारखं करताय. तो एक माणूस कोण आहे, तो काय बोलतोय मला म्हणतोय मैनाबाई बैठक. सुनो ना, आप मेरी बात सुनो. देखो आज क्या है, सेलिब्रेशन है ना, सरप्राइज का गिफ्ट देने वाले थे आप हमको. अंदर असं काही आप घर में आ जाओ. अरे भगवंता, अहो बाई, अहो ऐका, अहो ऐका बाई, बाई ऐका. शांति से बैठो आप, कुछ नहीं बोलोगे. शांत बैठो. चष्मा काय लगा ली. अच्छा हो जाने दो. तुम्ही गाणं म्हणणार होता तर संध्याकाळी, तो गाओ. शाम को गाना गाएंगे? अहो काय बोलताय तुम्ही बाई, मी कशाला गाणं म्हणेन? ऐसे क्या कर रहे हो. आपल्यासाठी गा बरं, माझ्यासाठी गा. तुमच्यासाठी मी कशाला गाणं म्हणेन? तुम्ही कसले भलभलते आग्रह करता आहात बाई. अहो बाई, घरात कोणी तुमच्या वडील भाऊ वडील बंधू आहे की नाही? कसं वागताय तुम्ही माझ्याशी? जी सुनो तो, गुस्सा हो गए का? हमने अपने बड़े भैया का नाम लिया झंडूलाल का, इसलिए. अच्छा सॉरी बस. काय सॉरी? मी कशाला चिडेन? आणि तुम्ही झंडूलालचं नाव घ्या नाही तर टायगरलालचं नाव घ्या, मी कशाला चिडेन तुमच्यावर? ऐसे क्या बोल रहे हो आप? आपने बोला था ना कि आज की शाम हमरे नाम. चलो गाना गाओ. आज की शाम हमरे नाम? अहो मी काय ऑर्केस्ट्रा वाला आहे का आज की शाम हमरे नाम करायला? आप ना बहुत ही मजाकिया हो. अच्छा वो सब छोड़, जाने दो. जी, आपण ते इशाऱ्यांचं पत्र लिहिलं होतं ते आठवत आहे? किती छान दिवस होते ते. बाई तुम्ही काय बोलता आहात ते खरंच माझ्या काही पचनी पडत नाहीये. तुम्ही काय वाटेल ते बोलता आहात, मला खरंच माहित नाही तुम्ही काय बोलता आहात. ऐसे काय बोल रहे हो आप? हे काय बोलक्या भोल्यासारखं बोलता आहात तुम्ही? चुप बैठा. हे देखो, मी सांगते तसं करा, नाहीतर है ना जेवायला मिळणार नाही.
अहो बाई तुम्ही मला जेवायला देण्याचं काय बरं प्रयोजन आहे तुमचे? ए देखो काय बोले? प्रयोजन म्हणजे हेतू म्हणजे कारण, कार्यकारण भाव, कारण मीमांसा. ए भगवान, हदिया इतना शुद्ध मराठी कैसे? गप्पा बसा. अहो हिंदी मध्ये सुद्धा शुद्धच होतं बाई. अरे वो क्या है, आपको देख के हम शुद्ध खो बैठे ना अपने, इसलिए. व्यर्थ आहे तुमच्या समोर काही बोलणं. क्या कहे? कुछ नाही. चलो वो छोड़ो. ए जी आओ ना, हमारे लिए गाना गाओ. अहो बाई हे बघा तुम्ही कोणी आहात, त्या ताई माई अक्का दादा दादा नाही आपलं हा म्हणजे कोणी. अरे लाजो है हम, लाजो. तुम्ही कशाला लाजताय? मला लाज वाटते इथे बसून. अरे क्या हुआ है इस आदमी को? चलो वो छोड़ दो, गाना गाओ. काय गाणं काय गाणं? मी काय भिकारी आहे का? हे भगवान, अरे भूले बिसरे गीत कुछ आपको याद आ जाएगा. आपने बोला था ना श्याम मेरे नाम. परमेश्वरा वाचव मला या बाईच्या कचाट्यातून. गाना हा बाई दाबून मारू नका. गाना गाओ. मी म्हणतो गाणं म्हणतो. कुठलं गाणं म्हणू? बोलो. खाई के पान बनाओ रसवाला गाओ. खाई के कैसे गाना गा रहे हो? कैसे ऐसा गाते हैं? नाही बाई मला खरं तर ते गाणं येत नाही. पानावरून कुठलं क्या कहा? क्या कहा? गाणं आता नाही. नाही पानावरून मी गाणं म्हणतो कुठलं तरी अजून. पानात काय पान म्हणतो. हा मेहंदीच्या पानावर मन झुलते ग जाईच्या बस बहुत हो गया गाना. अरे कौन सा गाना गा रहे हैं मेहंदीच्या पानावर? ओ छोड़ दो, चलो नाचो. बाई मला कुठलाही नृत्याचा प्रकार अवगत नाही आहे. नाचो. मी वरातीतही कधी नाचलो नाही. नाचो नाही नसतो. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आम्हाला जाऊ द्या ना घरी. मला माझं घरी जायचं आहे. मग हे कुणाचं घर आहे? हे कुणाचं घर आहे? याद रखा, घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर यही बैठो. कुछ खाने के लिए लाते हैं. रुको. लेले हसलात तुम्ही. लेले रुबी झाली तयारी बैठकीची? झाली की. महिना केव्हापासून तयार आहे. आता ती कशाला होती आहे तयार? तू तयार आहेस ना? अरे मी कधीचीच तयार आहे. तू कधीचीच तयार आहेस? कधीची तयार आहेस तू? विचारून टाक. अगं मग रुबी, अगं मला एकदा असं सरळ सांगायचं ग, मग मी बोललो असतो ना. पण जाऊ दे, पोपटरावांनी सांगितलं तेव्हा मला कळलं. माहिती आहे? पण तुला आनंद झालाय ना? आनंद भयंकर खुश आहे मी रुबी, खूप खुश आहे. पण तुझ्या तोंडून कळलं असतं ना, हा मला खूप बरं वाटलं असतं. पण जाऊ दे, आनंदाची बातमी ती आनंदाची बातमी. काय तर तेवढं आहे की नाही? रुबी आज कसा दिसतोय मी? नेहमी सारखाच छान दिसतोय. मी म्हणजे असा आलो तर चालेल ना बैठकीला? तू कसाही आहे, काय फरक पडतोय? हा बरोबर, असा आलो काय किंवा तसा आलो काय, लग्न झाल्याच जमाच आहे ना. रुबी मी गंगू येते मी. मला ना खूप काम आहेत. बाय. रुबी म्हणजे शब्दच सुचत नाहीत मला रुबी. बापू आता सगळी स्वप्न सत्यात उतरल्यात जमाय. बापू रुबी ये बघ.
बघा नीट लागते का चांगली दिसते बर महिना तू पायात आत्ताच घुंगरू का म्हणलेस ग? येडी का तू जरा बैठकीची लावणी असते ना लावणी त्यात घुंगरू लय महत्वाची असतात दिदी इकडं कसे अगं बाई पान बिन का खाती असतो? पानाचं कसे पानाचे लय फायदे पान मला लय आवडत दुसरं कसे तुम्हाला माहिती सांगते पानात असतो गुंजपाला या गुंजपाल्याने काय होतं माहितीये का आवाज असा मोकळा होऊन जातो अरे बैठकीची लावणी असते ना बैठकीची लावणी अरे त्याला असे चेहऱ्यावरचे हावभाव लागतात पण आवाजात मुरक्या लागतात त्यासाठी काय लागतं बैठक अशी रंगावी लागते आणि बैठक रंगण्यासाठी काय झालं पाहिजे पान रंगलं पाहिजे आता तुम्हाला माहितीये का काय गंमत आहे आजची बैठक आहे ना बैठक आजची बैठक लय पेशली अगं ए महिने अगं बैठकीची लावणी नाही करायची आहे तुला अगं बैठक म्हणजे सगळ्यांनी मिळून असं बसायचं आणि लग्नाची बोलणी करायची ती बैठक आणि नाही सांगायचं बोलचाल करायची म्हणून बघा मला काय वाटलं माहितीये का ती लोक अशी येणार आणि मी करून टाकणार बैठकीची लावणी नाही रुबे तू होतीस ना इथे मग तुला नाही का सांगता आलं तिला? ए आत्या अगं मला कोणी बघायला आलंय का मग मला कसं माहित असणार? अगं ही फक्त माहिती असते त्यासाठी कोणीतरी बघायलाच यायला हवं असं नसतं अगं पण मला कसं माहित असेल असं काहीतरी करायचं नसतं म्हणून? बरं ठीक आहे आता एक काम कर काय? ते पायातले घुंगरू का चाळ काय ते सोड काढायची हो गट काहीतरी चाळे हा काहीतरी गळ्यात म्हणजे छानस काहीतरी घाल सर पण लावणीला तयार होऊन येतात तशी येऊ नकोस कळलं का? ओ आत्या मी आहे ना तिच्या बरोबर मी तिला छान तयार करून बाहेर घेऊन येते हा. तुम्ही व्हा पुढे. बर नाही तूच काहीतरी गोंधळ घातला नाही म्हणजे झालं. आत्या तेवढं कळतं हा मला. या आता लवकर तयार होऊन म्हणजे झालं वेळ होतोय तिकडे चिचूनच नेलं बाई मी पान हे घालू मला काय वाटतं माहितीये का तू येडी वाटते पण बाकीच लोक येडी असतील शानी पोरगी चांगलं दिसतंय काय मस्त दिसतंय कानातले नाही आणले मला शोधते मी हे घाल ये नको याच्यावर नको नको तू घाल 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 की नको हे कसं दिसतंय चांगलंय ना काढायला सांगितले त्यांनी तूच करायचं यामिनी ए यामिनी आले आले बोला. सगळी तयारी झाली ना व्यवस्थित? हो महिना तयार होते आपली रुबी आहे तिला मदत करते तयार व्हायला. मग काय तयारी व्यवस्थित झाली म्हणून सांगतेस तू? हा तेवढं कळतं आपल्या रुबीला कळतं. नाही नाही टेन्शन आलेलं आहे मला. येणारच आपली मुलीकडची बाजूला टेन्शन येणारच. म्हणून टेन्शन आलेलं नाहीये. रुबी महिनाबाईंना तयार व्हायला मदत करते ना म्हणून टेन्शन आलंय. काहीतरीच काय पण यामिनी हे काही बरोबर नाही हा. दर वेळेला मुलीकडच्यांनीच टेन्शन घ्यायचं याला काय अर्थ आहे? लग्न दोघांचं असतं की नाही? आले 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 पाहुणे आले अगं बाई, नाहीच का आले अजून? आता कधी ते येणार कधी ती महिना तयार होणार आणि कधी खायला देणार. यामिनी काय ग? माझं अँड्रेनलिन वाढलं बहुतेक. हो एक काम कर गरम पाणी कर त्याच्यात असं तुपात भाजलेला रवा टाक साखर टाक आणि बदाम बिदाम घालून दे बाई मला. तुम्हाला गोडाचा शिरा म्हणायचाय का? अगं बाई गोडाचा शिरा म्हणतात का त्याला? हो ना. मग काय ते गोडाचा शिरा का काय ते मिळणार नाही. नाही नाही मग गरमागरम पोहे केलेत ना म्हणून. इश आणून दिला नसता का बोलतो तुम्ही सुद्धा रागिणी असती तर असं केलं. यामिनी अगं खादार कोंबडी धक्का मारून झाली. गुरुजी तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आम्ही काय तर बघता. मी तर भाऊजींना बोलणारच आहे. कोण भाऊजी? अरे पोपटराव भाऊजी. गुरुजी त्यांनी जर माझ्या बहिणीला त्रास दिला काय जास्ती मागून घेतला ना तर गुरुजी खावड्या शपथ तुमच्यावर बरसात करेन. काय करणार आहेस तू? तुमची शपथ घेऊन सांगतो खावड्यांची बरसातच करेन. हा हा हे असलं काहीही करायचं नाही बोलायचं नाही. अरे लग्नाची बोलणी करायला बसणार आहोत आपण.
अहो गुरुजी तुम्हाला कळत कसं नाही, असं बोलल्याशिवाय लोकांना कळत नाही ना. आणि हे अजून पोपटराव राहिलं कुठं? काय नवऱ्याकडची माणसं आली असती ना, निदान बोलणी तरी करता आली असती, होय का नाही? चला तुम्ही आवरायला लागा. ते खादा कोंबडी ना यार. मी आहे ना मुलाकडचा. आहेस का? वा वा, छान छान, बरं झालं तू आलास. माझ्याशिवाय बैठक होणारच नाही. हा? बरं अश्विन नाही आहेत का? अश्विन कशाला हवाय? सगळी बोलणी यावेळेला मी करणार आहे. सगळी लग्नाची बोलणी मी करणार आहे. आता तुम्ही बोलणार म्हणल्यावर काय बोलणार? हा, पोपटराव आले की लगेच बोलणी करायला सुरुवात करूया. हा, थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने होऊ दे सगळं व्यवस्थित. वर इथे गप्पा. हे बघा बाई, रडून काहीही साध्य होणार नाहीये. मान्य आहे मला की तुम्हाला जे माझ्याविषयी वाटतं आहे ते आकर्षण आहे, नैसर्गिक आहे ते. पण एक लक्षात घ्या मुद्दा महत्वाचा जो आहे की माझं लग्न झालेलं आहे, मी विवाहित माणूस आहे. काहीतरी नवीन सांगा. नवीन का न्यू बताओ. भाभी न्यू म्हणजेच नवीन. तो वही तो रटले बेटा रटले. न्यू म्हणजेच नवीन. शाबास. आता रटू की बोलू? रटलू हे नाही बोल दो. साहेब आम्हाला माहिती आहे तुमचं लग्न झालंय, कारण ते त्यांच्याशीच झालंय. बाळा, तुला शाळेला सुट्टी आहे का? नाही काय बोलतोयस तू? या बाईला, या आकृतीला मी आज बघतोय पहिल्यांदा. हा, साहेब ती तुमची बायको. लाजो. हा? बउआ तुम्ही रडू नका तुम्ही, आधी शांत व्हा. देखो कैसे बोल रहे हैं तुम्हारे हो माँ, मनाच्या प्रचंड पोकळीत पहाडासारखे पडणारे प्रघात सहन करणं अवघड आहे, मला माहितीये ग. वा, पण आता ही वेळ रडण्याची नाहीये. अश्रू झाल्याला आवर घाल आणि तुझं मन असं घट्ट कर. आणि काय होपा, तुम्ही असं का बरं करताय? जरा बुद्धीच्या क्षमतेवर प्रखर झोड टाका. तुमच्या मनामध्ये मिश्किलपणा असेल तर त्याला वेळीच आवर घाला, कारण आता परिस्थिती हाताबाहेर चाललीये. वा, सुंदर सुंदर, फार चांगली भाषा आहे या मुलीची. पण बालिके ऐक, माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची चंचलता किंवा मिश्किलता, जो शब्द खूप छान वापरला असतो, ती अजिबात नाही आहे. फक्त अचानक हे जे वादळ आलेलं आहे याचा आदमास कसा लावायचा याची मात्र थोडीशी मला चिंता पडलेली आहे. जी, और शाम को ऐसे ऐसे कुछ पढ़ते हैं, वैसे क्या बोल रहे हो? कम से कम अपने बेटी से तो अच्छे से बात करो. परमेश्वरा बाई, तुम्ही जरा आता शांत घ्याल का? कितने बार अब मैं आपको बोलूं कि मेरा विवाह हो गया है? अरे मैं क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है, लोग आप सब. माझं लग्न झालेलं आहे, मला मुलगी आहे प्राजक्ता नावाची. का अय्या, किती छान नाव आहे प्राजक्ता. माझ्या वेगाने सुचलं तुम्हाला. दोन्ही नावं फुलांचीच आहे, एक प्राजक्ता आणि एक महुआ. चुप कर पागल लड़के, चुप कर. और दूसरी लड़की के बारे में बोल रहे हैं प्राजक्ता. महुआ, तू क्या बात कर रही है? चुप कर. ऐसे कह दो कि ये झूठे झूठे ना. एक मिनिट. साहेब आपला भंगाराचा धंदा आहे. तुमचा असा मध्येच बल्लाळ का झालाय? नाही म्हणजे तुम्ही जर असे मराठीत बोलायला लागलात तर आपल्या धंद्याचं कसं होणार साहेब? अशी श्रीमुखात भडकवेन ना तुझ्या मी, वाटेल ते बोललास तर. भंगाराचा धंदा असे फालतू धंदे मी करत नसतो. बाबा, संशोधन केंद्रामध्ये क्लार्क आहे मी. अरे भले क्लार्क असेल पण शास्त्रज्ञापेक्षा कमी नाहीये मी, लक्षात ठेवा. वाटेल ते बोलताय, ही रडते, हा काय वाटेल ते बोलतो, ही काय वाटेल ते बोलते आहे. मत करो ऐसी बातें, मत करो. आप भूल गए, सब कुछ भूल गए. याद है आपको? आपके ढोलकपुर के चाचा कहावत बोलते हैं, ढोलकपुर में रहते हैं. और देखो पीपल का पेड़ है,
उसके बाजू में कुआं है, उसके बाजू में वो बगल में हनुमान जी का मंदिर है, याद है कुछ? आप ऐसे बोलते सुपर फालतू, याद है कुछ? हाँ? गाना 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 गाते हो आप और रुबड़ी को सिखाते हो गाना गाना। कुछ याद नहीं हो रहा, वही का नाम लेना पड़ेगा। मोनिका, बोलो 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 बोलो, मन में कुछ बोल दो, बोलो। ताबडतोब मनोरुग्णालयामध्ये दाखल करा, प्रकरण गंभीर आहे. हो. एक पेपर टाक्या इकडे, बरा सापडला, ये इकडे, इथे इथे उभा राहा, शांतपणे उभा राहा. या घरामध्ये काय डोकावून पाहत होतास तू? नाही, काय झाला, आपण ना आपण तिकडून जात होता. काय तुझी भाषा रे? हा? आपण आहे ना, आपण ना तिकडून जात होता. काय जात होता? हा? काय झाला? काय झालं? आपण तिकडून असे जात होतो असं म्हणावं. हा, तास्ता दास्ता दास्ता नहीं रे, तेज ते. हे भगवान, इनका तो सच में बल्लाळ हो गया, दिखाते हैं बार बार. तुम्ही जरा गप्पा बसाव. बरं झालं आलं असते. या हे जे इथे कुटुंबीय तुला दिसत आहेत, यांना जरा मी कोण आहे ते सांग. म्हणजे मी काय करतो, माझा हुद्दा काय, मी किती सरळ मार्गी सच्शील माणूस आहे हे सांगा. एवढा सगळा सांगायचा? हा, हो सांगते. हा, सांग. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. बरोबर. जाम लफडी करतो. हे 2 लग्न झाले त्याची. आता मोनिका कोण? त्याची मुलगी पण आहे, एक मुलगी आहे आपली पराजू. खोबाळत मारीन ना. बघितलं, एक नंबरचा विलन आहे. विलन? ए शाकाल, शाकाल, थांब, तुला सोडणार नाही. थांब तू. दगडू पेपर टाक्या कुठला वाटतंय ते सांगून गेला असं नाही आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये मी काम करतो. माझा माधव लेले आहे. माधव लेले. चुप्प बसा, शांत बसा, मी आलो. भगवान, क्या कर दिया तूने? आमच्या साहेबांची याददाश्त चली गई. भाभी माँ, टेंशन घेऊ नका, आम्ही आहोत. मैं किसके सहारे जीऊंगी? भाभी माँ, मऊ आहे, मी आहे. अरे भगवान, अरे कुठं निघाला तुम्ही? कुठं? अरे क्या बात है. बैठक म्हणलं तर तुम्ही लगेच कपडे चेंज केले. पण एक गोष्ट सांगतो, मला काय तुम्ही ह्या कपडे तुम्ही एकदम सभ्य जेंटलमॅन वाटून आले. सभ्य जेंटलमॅन म्हणजे आहेच जेंटलमॅन? नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही आहेतच, पण कसं आज जरा खास वाटून आले तुम्ही, एकदम विशेष. चला पटकन चला. ओ कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही अजिबात. अहो कुठे चला आणि काय चला? कळलं मला. म्हणजे मी माफी मागतो तुमची, मला जरा यायला उशीर झाला त्या ठिकाणी. पण काय आहे, बैठकीला गेलं पाहिजे ना. चला. अहो नाही, असं काय करताय? मला घरी जायचं आहे. कृपा करून मला घरी जाऊ द्याल का तुम्ही? चिडू नका तुम्ही, म्हणजे आता हेच घर नाही का तुमचं? थोडस बैठकीला जा. अहो कुठे चला? काय बोलताय? तुम्हाला कळतंय का काही? अहो कसा बसा या घरात मी बाहेर पडलोय. हो आता नका मला थांबू नका, मी जातो. माझी पण बाजू समजून घ्या ना, मी पण एकटा पडलो ना. अहो तुमचा आधारस्तंभ आहे ना, मला जरा थोडस. चला. काय आधारस्तंभ? काय बोलताय? कुठली मुलीकडची बाजू? कोण आहात तुम्ही? कसलं लग्न वगैरे काय? मी नाही येऊ शकत, मला जाऊ द्या घरी, मी पाया पडतो तुमच्या. नाही, असं करू नका ना. कसं आहे की तुम्ही जरा असले म्हणजे थोडस जरा मला पण आधार येईल ना. म्हणजे एक तुम्ही माझ्या बाजूला घ्या. नाही, मला घरी जाऊ दे. अरे घर तुमचं हेच आहे ना, असं काय करता? अहो हे घर आलं माझ्या लक्षात. तुम्ही लाजू भाभीचा राग या ठिकाणी माझ्यावर काढताय ना. असं करू नका. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्ही या. मी नाही येऊ शकत. अहो घरी जायचं आहे मला. पटकन सोडतो तुम्हाला. सोडा. हे सगळं जाऊ दे. पोपटराव, अहो किती वेळ वाट पाहिजे तुमची? एवढा उशीर का केलात? हे बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांची माफी मागतो. पण काय झालं, बिरजू शेटला आणण्यात माझा खूप टाइम गेला त्या ठिकाणी.
नाही म्हणत असेल ना हा हो. कुठल्याही गोष्टीला नकार घंटा वाजवायची सवयच आहे या माणसाची. माझं चांगलं झालेलं बघवणार नाही कधी यांना. शांत शांत बसा. अहो मी म्हणजे मला घरी जायचे आहे. मला फार उशीर होतोय हो. घरी जाऊ द्या ना मला. ये बिरजा शानपत्ती काढू नका कळलं ना. हा आवडतं गे. गप्पा तिथे. हा घरी काय जाऊ दे. घरी काय जाऊ दे. मगाशी घरी जायला नको म्हणत होता तेव्हा तर लाजोला ओळखायलाही नकार दिलास आणि आता मात्र घरी जायचंय काय. हे बघ ही इथली बैठक संपल्याशिवाय कुठेही जायचं नाही. नाही ऐका ऐकून घ्या जरा. माझ्या वेळेचा खोळंबा होतो आहे. मला जरा घरी जाऊ द्या ना कृपा करून. घरी म्हणजे कुठे रे. हा कुठे मूळ घरी मूळ गावी चाललाय. जा जा उत्तम होईल. माझ्या डोक्याची पीडा संपेल. आनंद होईल मला मूळ गावी गेलास तर. परत थांबा जरा थोडा वेळ. माझं चांगलं झालेलं बघवत नाही काय तुम्हाला. का बरं मला का नाही बघवणार. बघवेल ना मग थांबा ना थोडा वेळ. बघा ना सगळा कार्यक्रम बघा ना जरा स्वतः. बिरजू शेठ गडबड करू नका. बसा शांत. ये बिरजा त्या फालतूगिरी करू नका कळलं ना. त्या टाकल्यावर एवढे खावडे देईन ना खावड्यांचा स्पीड ब्रेकर तयार होईल. काय ही भाषा आहे. अरे आपण लग्नाच्या बैठकीला बोलण्याला बसलेलो आहोत. इथे नीट बसून राहा. गप्पा बसून राहा. हा आणि काय रे तू काय करतोयस तिथे गादीवर. हे भुजंगा इथे बैठक चालू आहे ना लग्नाची. महत्वाचं काम आहे. तू चल तिथे जाऊन उभा राहा. चल गुरुजी या ठिकाणी याला असू द्या. म्हणजे काय उभार पक्षाकडून एकटाच आहे ना. असू द्या असू द्या. भरून आलो मला पोपटराव भरून आलो. हळूहळू सांभाळून ठेवून तर सांडून जाईल. भरून आले ना. सांभाळ. यामिनी आता मुलीला बोलवा. हा गोड नवरा केव्हाचा खोळंबलाय. तयारच आहेत त्या. या 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 बोलवलंय. या हो पोपटराव. हरवलं कुठं. कसा विचार करता वाय.
काही नाही असं अहो काही नाही काय लग्नाची बोलणी करायला आलात ना तुम्ही मग बोला ना. हा म्हणजे आता त्या ठिकाणी थोडं ठीक आहे मी सुरुवात करून देतो. हा चालेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण असं ठरवून घेऊया की लग्न कुठे करायचं आणि कसं करायचं. हा तर म्हणजे त्या ठिकाणी असं आपण ठरवलेलं आहे का एक 5-7 हजार लोक लग्नाला येतील. एक 7-8 हजार पत्रिका छापून टाकू आपण. आणि त्या ठिकाणी काय आहे म्हणजे सगळं आपल्या स्टँडर्डला शोभलं पाहिजे असं आपण केलं पाहिजे. एक अख्खं स्टेडियम आपण बुक करून टाकू लग्नासाठी. म्हणजे अरे हो द्या खर्च, लग्न आहे घरचं काय. नाही हे आम्हाला काहीही पसंत नाही. म्हणजे वधू पक्ष म्हणून आम्हाला हे अमान्य आहे. अहो लग्न साध्या पद्धतीने व्यवस्थित होऊ दे ना. हो म्हणजे माझंही असं म्हणणं आहे पोपटराव की लग्नामध्ये फार खर्च होता कामा नाही. आमच्या गावात या बिरजा तू कधीपासून गुरुजींच्या बाजूने बोलायला लागला रे. आणि काय खर्च काय नको काय पगार टाका आधी माझा. पगार टाका? मी का देऊ तुझा पगार? अरे बाबा मीच नोकरदार माणूस आहे. अरे यार काय तुम्ही क्रॉस कनेक्शन लावलंय म्हणजे आपल्या लग्नाचं बोलणं चालू. नाही सुरुवातच अशी होणार असेल तर आम्हाला हे पटलेलं नाहीये. तुमचं हेच मत असेल तर हे लग्न मोडलं, आम्हाला हे लग्नच नको. नाही ऐका ना असं करू नका तुम्ही. माझं काय म्हणणं आहे बोला ना लग्न आयुष्यात आपण एकदाच करतो ना. हा मग काय जरा खर्च केला तर काय हरकत आहे. जाऊ दे ना पोपटराव काय फरक पडतो. नाही खर्च तर नाही खर्च सह्या करू ना आम्ही. तुम्ही लाख सह्या कराल पण आपली पोझिशनला शोभलं पाहिजे ना लग्न. हे बा आपली मुलाकडची बाजू आहे त्यामुळे एकदम दणक्यात झालं पाहिजे. काय होईल ते होऊ देऊ. काय नाही पोपटराव दणक्यात नाही झालं तरी चालेल. म्हणतायत साध्या पद्धतीने करू तर करू ना. साध्या पद्धतीने लग्न होतंय ते महत्वाचं नाही आहे का. आमची इच्छा असताना तुझं काय आहे मध्येच. पण आमची तयारी आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे. अरे तुझ्या तयारीला कोणी विचारू राहिलं इकडे. अरे या ठिकाणी माझी तयारी महत्वाची आहे. आमची इच्छा नाही का काय एकदा लग्न होते माणसाचं म्हणजे जंगी व्हायला नको. नाही बरोबर तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण करू पण होऊ दे ना. ही इच्छा पूर्ण होऊ दे ना माझी. काय फरक पडतोय करू ना साध्या पद्धतीने. माझी पण काही इच्छा आहे की नाही. तुमच्या इच्छा पूर्ण करू ना आपण. ठीक आहे रे ठीक आहे असं द्या. एकुलता एक माणूस आणला आम्ही वर पक्षाकडून आणि त्यांनी वेळेवर दगा दिला. असं करत जाऊ नको. ठीक आहे आमचा माणूस म्हणतो तुम्ही मान्य आहे. साधेपणा तर साधेपणा होऊ द्या. मान्य चाल. हे मात्र बरोबर झालं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा. आम्ही हुंडा वगैरे काहीही देणार नाही. फक्त मुलगी आणि नारळ. आणि लग्नाचा जो काही खर्च होईल साधेपणाने का होईना तो दोन्ही पक्षांनी अर्धा वाटून घ्यायचा. चालेल हे मान्य आहे. ठीक आहे भैयाला विचारतो मान्य आहे. हा मान्य. तुम्हाला मान्य आहे ना. मला तर आता मान्य मान्य. ठीक आहे मान्य. वा मग आता एकमेकांना अंगठ्या घाला. चला खरंच खुश झालं पोरगा. म्हणजे काय खुश होणार नाही अंटी आणली. मग आणले म्हणजे काय आणली. तुला कशाला ते रांगते मला म्हणजे मला द्यायला नको का अंगठी. तुम्ही तुमच्याकडे ठेवून काय करणार आहे. तुझं काय प्रॉब्लेम झाला का बाळा. तुला अंगठी कशाला देऊ आम्ही त्या ठिकाणी. तुमची काय अडचण आहे. अंगठी तुमच्याकडे आहे ना. तेवढी द्या ना माझ्याकडे. मी बघतो ना काय करायचं. तुला कशाला तेच मी विचारून आलो. मला समजून नाही तुम्ही राहिलं. तुमच्याकडे ठेवून काय करणार आहे. पूजणार आहे का तिला. मला द्या ना. नाही थांबा पोपटराव आधी हात पुढं करा मग त्याच्याशी बोला. ताई मागते द्या ना. तिकडे आता लक्ष देणे.
पाखरू छान किती. ए, किसकी बैग भर रही हो? माझी स्वतःची. कहाँ जा रही हो? मी चालले आहे घर सोडून. सुपाप सुपाप नहीं, फालतू फालतू नहीं. क्यों छोड़ के जा रही हो? मतलब अच्छा मजाक कर लेती हो, घर छोड़ के जा रही हो. मजाक आपने लगा रखा है, मजाक आप कर रहे हो. जरा भी शरम नहीं आती? जरा बिचारा स्वतःच्या मनाला कसे वागला आहात ते. हे भगवान, तिला कळलं वाटतं सगळं. हा, कळलं आहे मला, सगळं कळलं आहे. तुला बताया काय झालं? कुठं काय झालं? अरे भगवान, अजून किती फसवणार आहात तुम्ही? किती अजून किती लग्न करणार आहात मला? अजून किती लग्न? एकच लग्न केलं हिच्या बरोबर मी. हो का? हा. हे एक आणि ते त्याचं काय करणार आहात तुम्ही? ते एक आणि हे अशी मिळून 2-2 लग्न मोजायची आहेत आता. 2-2 लग्न मोजायचे आहेत आता? 2-2? ते एक म्हणजे ते म्हणजे कुठलं लग्न? नाही नाही है बेटे, गलत सोच रही हो. मैं खाली लाजो से ही ब्याह रचाया हूँ. साहेब, पेपर वाले कधी पण खोटं बोलत नाही. हे भगवान, पेपर में छप के आया है. पेपर वाला काही छापतात. त्या दैनिक हाहाकार माझा विश्वास नाही आहे. 1 नंबर का हाहाकार फालतू पेपर आहे. हा, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पेपर मध्ये नाही आलाय, पेपर वाल्यांनी सांगितलं. कुणावर पण विश्वास ठेवता तुम्ही राव. ए जी, आप क्या हो ना वो हमने अपनी आंखों से देखा है. आणि म्हणून तुमच्यापेक्षा त्या पेपरवाल्यावर जास्त विश्वास आहे आमचा. अरे काय करायचं? अरे खरंच असं काही नाही आहे. तुझ्याशीच फक्त मी लग्न केलं आहे, दुसऱ्या कोणाशीही नाही. हे तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाही आहे. झूठ बोल रहे हो आप. अरे लेकिन ये बैग लेके कहाँ जा रही हो? कुठेही नाही. तुम्हाला काय करायचं आहे? भगवान. ए बेटी, मवा बेटी, बताओ उसको कुछ. देखो देखो महुआ बेटी, देखो क्या कह रहे हैं तुम्हारे पा. अब आ रही है याद महुआ की. अच्छा, आता बेटी महुआ, तेव्हा बेटी प्राजक्ता. अरे ये कौन प्राजक्ता है? कौन बेटी महुआ है? मतलब तू महुआ है, लेकिन प्राजक्ता कौन है? परत परत सगळं सगळं तेच बोलता है, तेच करता है. इनको कुछ याद नहीं आ रहा था ना. तुमचं मराठी बोलत होते. कोण आहे ही बाई, कोण आहे हे मुलगे, ए मुला शाळेत नाही गेला का? पगला गए हो का सब लोग? हाँ, पागल हो गए. अरे मेरी मराठी अच्छी ही है, मैं अच्छी मराठी बोल लेता हूँ. हाँ, तो इसीलिए दुसऱ्या मराठी बाईशी लग्न केलं तुम्ही. आणि त्याच्यावर घर म्हणजे आपले साहेब भंगार किंग असताना क्लार्क म्हणून सांगितलं. आपल्या धंद्याचा अपमान केला. मैंने क्लार्क? मैं क्लार्क बोला? मैं अरे नहीं, मैं भंगार किंग ही हूँ. भगवान, आप लोग क्या बोल रहे हो? मेरे तो कुछ पल्ले नहीं पड़ रहा है. अब कुछ नहीं सुनता है. चलो. हमने ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा कहावत कहा करते थे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. हाँ, बोलते रहो कहावतें, बोलते रहो, कोई नहीं सुनेगा. अरे चलो, नहीं ये सुनो. तो है बेटा. नहीं मैं हाथ पड़ेगा. अरे रुको मवा बेटी. ए रसा है. अरे रुको. सुनो या भाभी माया. धीरे धीरे. रुको. ए बेटी मवा. सुनो मेरी बात तो सुनो कम से कम. ए लाजो मवा, तुम्ही म्हणताय तसं काहीही नाही आहे. मी आत्ताच घरी येतोय पहिल्यांदा, खरं सांगतो आहे. मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाही. अहो, असं काय करता? मी स्वतः बोलली तुमच्याशी मगाशी. अरे आमच्याशी बोलताना तुमच्या डोळ्याचा अनोळखी भाव होता ना, तो मी कधीच नाही विसरू शकणार. अनोळखी भाव चेहऱ्यामध्ये? भगवान, ये लोग क्या बोल रहे हैं? रसा तू समझा? इन लोगों को समझा कुछ? हाँ, मैं नहीं था ना, मैं अभी आया हूँ. तू तो जानता है मैं कहा था. जानता ना कहा था. मला काय माहित. आणि साहेब, मगाशी जे काही तुम्ही वागलात ना, त्यावरून तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हाच प्रश्न पडलाय मला. अगदी खरं आहे रावसाहेब. विश्वासाच्या विशाल सागरात अविश्वासाची एक जरी नाव घुसली ना, तरी त्या समुद्रावरचाच विश्वास उडतो. कारण आकाशात उडणारे पक्षी समुद्रावर थांबतच नाही मुळी. हे
तुझं कधी एवढं शिक्षण झालंय? काय बोलले ते कळलं तुला? पा मगाशी तुम्हाला पण कळलं मी काय बोलले ते? अरे मगाशी कदे क्या बोल रहे हो आप लोग? कुछ पल्ले नहीं पड़ रहा है. माझं भूत आलं होतं काय? तेव्हा जेव्हा तुम्ही मराठीमध्ये सुरू बोलत होता निक्षून सांगतो निक्षण सांगता? हाँ. कौन सा शब्द है निक्षण सांगतो? अरे कोई भूत आ गया था क्या ऐसे? हैं? आई हे बघ. हाँ भगवान, ये मेरे सामने किसने आईना रख दिया है? ओहो, मलाही तोच प्रश्न पडला आहे. हा शोध मला लागलाच नव्हता. सीता और गीता एकदम जुड़वा लग रहा है. अरे सिनेमांची नावं कसली घेतोयस? आणि बिरजू कसला शोध लागला म्हणत होतास? भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. मगाशी एक पण नव्हता आणि आता दोन. हे बघा. अहो पण मी हा नाही. मी हा नाहीये म्हणजे या दोघांमधलं चायनीज कोण आहे? अरे दोघं पण मराठीत बोलताय. अरे तसा नाही रे परब. चायनीजचा समानार्थी शब्द आहे डुप्लिकेट कोण आहे? ऐका माझं नाव आहे माधव लेले. अगं बाई म्हणजे तुम्ही बिरजू भाऊजी नाही? अगं त्यांनी आत्ता काय वेगळं सांगितलं का? म्हणजे एका चेहऱ्याची दोन माणसं? अरे बाप रे, हा असा घोळ झालाय होय. आत्ता माझ्या सगळं लक्षात आलेलं आहे. तुम्ही दोन वेगवेगळी माणसात फक्त दिसता एकसारखे एवढंच. अहो मगापासून मी तुम्हाला तेच सांगत होतो पण तुम्ही माझं ऐकून घ्याल तर शपथ. कसं घेणार? आम्हाला काय माहित? तुमच्या गालावर तीळ पण नाही, मग कसं कळणार आम्हाला? हाँ मतलब अगर पहले से मालूम होता लेले साहब तो अच्छा होता ना. फिर हो ना, इतकं सुंदर मराठी बोलणारे माझे पा असते तर मला खूप मस्त वाटलं असतं. चिपकर हाँ मेरे पास बहुत पैसा है. हा त्या पैशावर ना आठवलं, माझे पैसे दे. मैं देंगे बाद में देंगे. हाँ आणि लेले साहेब माफ करा बरं का, आम्हाला आमचा गैरसमज झाला. कशामुळे झाला ते तुमच्या लक्षात आलं असेलच. हा माफ करा आम्हाला. लेले भैया हमको भी माफ कर दो. हमने बड़ी जाती की और ज्यादा हो गई तो सॉरी, एकदम सॉरी. हाँ आता काळजी घ्या. चला निघतो. आईला दोन दोन चाकाल. प्राजक्ता तू इथे काय करतेस? काय नाही बाबा. तुझं इथे काय काम आहे? ते काय आहे त्याचं? आणि तुला दगड्या 1000 वेळा सांगितलं होतं की माझ्या मुलीला भेटू नकोस. जर पुन्हा तिला कुठे भेटलास ना तू तर कपड्यासारखा धुवून काढेन मी तुला. चल घरी चल. बोलताय मराठी. या दगडू हा काय झोला रे सगळा? झोला रे, चायला साकालमुळे झाला सगळा टाइमपास. टाइमपास? कसला टाइमपास? आता काय अख्खा पिक्चर समजावून सांगू काय तुम्हाला? एक काम करा, त्यापेक्षा ना 3 जानेवारीला थिएटर मध्ये जाऊन आपला टाइमपास बघा. आई बाबा आणि साई बाबाची शपथ, तुम्हाला जाम मजा येईल.
टाइम पास. शेजारी शेजारी